शहादा तालुक्यात माकप व शेतमजूर युनियनचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी व महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लालबावटा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रलंबित मागण्यांच्या मंजुरीसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. मोर्चामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे मांडण्यात आल्या. केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा. शेतमजूर, कष्टकरी, ग्रामीण व शहरी मजुरांना तात्काळ रोजगार द्यावा किंवा कामगार कायद्यानुसार रोजगार भत्ता देण्यात यावा. शहादा तालुक्यातील जलभूमी मिशन अंतर्गत कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. शबरी माता, घरकुल व रमाई आवास योजनेअंतर्गत गेल्या 2 वर्षांपासून पंचायत समिती कार्यालयात प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे त्वरित मंजूर करावीत. चिंचोरा ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा. वनपट्टाधारकांना 7/12 उतारे तात्काळ देण्यात यावेत. निवेदन स्वीकारताना सहाय्यक जिल्हाधिकारी श्री कृष्णकांत कवरिया यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रभारी तहसीलदार गवते यांच्याकडूनही आवश्यक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. मोर्चाच्या वेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी माकपचे तालुका सचिव कॉम्रेड सुनील गायकवाड, पवनसिंग महाराज शेवाळे, महाराष्ट्र शेतमजूर व इतर कामगार युनियनचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड संतोष गायकवाड, बणूभाऊ माळी, भिका ब्राह्मणे, राजाराम ठाकरे, किरण मोरे, दिनेश गुलाले, हरू रफिक शेख, मासूम मणियार, रमाकांत बच्छाव, अनिल ठाकरे, मेहरबान पावरा, कॉम्रेड छायापान पाटील, लखा पावरा, सुदाम चौधरी, बिजूबाई पवार, जीराबाई ठाकरे, विलास भिल, विजय चौधरी, विशाल रहासे, विष्णू ठाकरे, न्याय शेठ, शीतल सोनवणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना ही जनतेच्या आहे. त्याचा एवढा जनतेला फायदा होत होता की प्रचंड पैसा त्याच्यातून जनतेला मिळत होता, खूप काम मिळत होतं, खूप मजुरी मिळत होती. त्याच्यामुळे ते केंद्र सरकारने ते रद्द करायचा जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला बिलकुल नाही. योजना हे नाव आम्हाला रद्द करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आणि त्याच्याच बरोबर रेशनच्या बाबत असेल, घरकुलांच्या बाबत असेल आणि वनपट्ट्यांच्या बाबत असेल, चिंचोरा ग्रुप ग्रामपंचायतीची मागणी होती. त्याचबरोबर गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे ही एक देखील मुख्य मागणी होती. त्याच्यानंतर घरकुल, रमाई आवास योजनाचा जो काही गोंधळ चाललेला आहे आता 2 वर्षापासून आपल्याला ते भेटत नाही. सबरीचे प्रकरण मंजूर झाले आहे तरी प्रलंबितच आहे. आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही, तो ताबडतोबीने लाभ मिळाला पाहिजे. या अनेक मागण्या घेऊन जलसिंचनाचा जो भ्रष्टाचार आहे जलजीवनाचा, तर तो जलजीवन मिशनचा भ्रष्टाचार तो हाणून पाडला पाहिजे. कागदावर दाखवलं गेलं की जलजीवन मिशन आपल्या जिल्ह्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने राबवले गेलेलं आहे, परंतु काही गावामध्ये जलजीवन हे पोहोचलेलंच नाही आहे. हे थोतांड करून जो अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी पाठवलेला आहे याचा देखील आम्ही निषेध करतो आणि CO साहेबांना सांगू इच्छितो की याची चौकशी ताबडतोब झाली पाहिजे. आणि याचबरोबर आमच्या अर्थसहाय्य कुटुंब अर्थसहाय्याच्या 2 वर्षापासून प्रलंबित प्रकरण ते मंजूर करण्यात यावं. गवते साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, कृष्णकांत कनवरिया साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमच्या सर्व मागण्या आम्ही येत्या काळात मंजूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही त्यांना इशारा देखील दिलेला आहे, जर कधी आमच्या या मागण्या आता मंजूर झाल्या नाही तर तुम्हाला पुढच्या आंदोलनामध्ये घेराव घालून 1-1, 2-2 तास तुम्हाला या ऑफिसमध्ये कोंडून ठेवू असं देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तरी त्यांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. तुम्ही या तुमच्या मागण्या आम्ही शासन स्तरावर पोहोचायला तयार आहेत अशा पद्धतीचे आश्वासन देऊन आम्ही आमच्या मोर्चाचा समारोप केलेला आहे. शेतमजूर युनियन लालबावटा जिंदाबाद. शेतमजूर युनियन लालबावटा. धुळे जिल्ह्यातील तृतीयपंथीय समाजासाठी एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी आहे.
केंद्र सरकारने ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण कायदा 2019 अंतर्गत राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 144247 सुरू केला आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून तृतीयपंथी व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे. तसेच विविध योजनांसाठी अर्ज कसा करावा याबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासोबतच येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याची सुविधाही उपलब्ध असेल. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्याची सोय या हेल्पलाईनवर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे सेवा अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहेत. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांच्या सन्मानाने समावेश व्हावा यासाठी सरकारने हा पुढाकार घेतला आहे. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी ही माहिती दिली. तृतीयपंथीय नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. एकाच क्रमांकावर सर्व शासकीय मदतीची माहिती उपलब्ध होणार असून यामुळे तृतीयपंथीयांना कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. 144247 हा क्रमांक त्यांच्यासाठी मदतीचा आधार ठरणार आहे. ही हेल्पलाईन लाईन त्यांच्या प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडणारी आहे. तृतीयपंथीय समाजासाठी ही सेवा आशेचा नवा किरण ठरत आहे.